गुड मॉर्निंग. आपण 3 क्वेश्चन या चॅप्टरमध्ये ऑलरेडी पाहिलेले आहेत. कोणते कोणते पाहिले आपण? फर्स्ट क्वेश्चन आपण पाहिलेला आहे ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय. ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय. सेकंड क्वेश्चन आपण काय पाहिलं? हाफ रेक्टिफायर. थर्ड क्वेश्चन आपण काय पाहिलेलं आहे? सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके, हे तिन्ही क्वेश्चन आपल्याला 11वीला ऑलरेडी झालेले होते, बरोबर आहे ना? आपण तिन्ही एक्सप्लेन केलेले आहेत. ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन केलेली आहे, हाफ वेव्ह एक्सप्लेन केलेली आहे, सेंटर टॅप एक्सप्लेन झालेलं आहे आपलं. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला तो ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. म्हणजे जे रिव्हिजन आहे ते आपण सगळे रेक्टिफायर झाल्यानंतर आपण रिव्हिजन टाकूया. आधी आपण पाहूया ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. क्वेश्चन कसा येणार याच्यावरती? ड्रॉ अँड एक्सप्लेन ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. एक्झाम पेपरमध्ये ज्यावेळेला हा क्वेश्चन येईल आपल्याला ॲन्सरमध्ये 2 पार्ट आपल्याला काय करावे लागतात? राईट करावे लागतात. 2 पार्ट्स. फर्स्ट इज कन्स्ट्रक्शन अँड सेकंड पार्ट इज वर्किंग. और ऑपरेशन. अंडरस्टँड? कुठल्याही क्वेश्चनमध्ये जेव्हा मोठे क्वेश्चन येतात आपल्याला एक्सप्लेन करायला, त्यावेळेला त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ॲन्सर राईट करत असताना 2 पार्ट आपल्याला काय करावे लागतात? एक्सप्लेन करावे लागतात. फर्स्ट पार्ट इज कन्स्ट्रक्शन अँड रिमेनिंग पार्ट इज वर्किंग और ऑपरेशन. इन कन्स्ट्रक्शन व्हॉट वी राईट? ओनली नंबर ऑफ कॉम्पोनंट्स अँड which components we use. Okay, name of components and number of components. In working, what we write? If we apply current or voltage at input, what happen in circuit? Totally process of working or operation. ठीक आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? तर फक्त वापरलेले कॉम्पोनंट्स म्हणजे कोणते कॉम्पोनंट्स वापरले आपण आणि त्यांची संख्या. की समजा आपण डायोड वापरला असेल तर किती डायोड्स वापरले, ट्रान्सफॉर्मर वापरला असेल तर कोणता ट्रान्सफॉर्मर त्याच्यामध्ये वापरलेला आहे. हे झालं कन्स्ट्रक्शनचा पार्ट. ठीक आहे. हे कोणते कॉम्पोनंट्स वापरले, नेम ऑफ कॉम्पोनंट्स अँड नंबर ऑफ कॉम्पोनंट्स, किती वापरले, कोणते वापरले, हे आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये सांगायचं असतं किंवा लिहायचं असतं. आता राहिलेला पार्ट आहे तो वर्किंग. वर्किंगमध्ये काय अपेक्षित असतं आपल्याकडून? तर आपण करंट किंवा व्होल्टेज दिल्यानंतर सर्किटमध्ये काय चेंजेस होत आहेत ते चेंजेस, ती टोटल प्रोसेस आपल्याला याच्यामध्ये लिहावी लागते. आणि आपल्याला आउटपुटला काय मिळेल, म्हणजे इनपुटला आपण एखादी गोष्ट दिल्यानंतर आउटपुटवरती त्याचा काय बदल होतो आणि कशामुळे होतो, ती जी सगळी होल प्रोसेस आहे ती आपल्याला काय करायची आहे? वर्किंगमध्ये लिहायची असते. 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी हा क्वेश्चन आपल्याला आहे. 3 किंवा 4. 3 मार्काला जेव्हा हा क्वेश्चन येईल त्यावेळेला 1.5 मार्कासाठी आपल्याला असणार आहे डायग्राम आणि 1.5 मार्कासाठी असणार आहे एक्सप्लेनेशन. ठीक आहे. तर 4 मार्काचा क्वेश्चन आला तर 2 मार्कासाठी असेल फिगर आणि 2 मार्कासाठी असेल तुम्हाला वर्किंग. ठीक आहे. तर आपण आधी फिगर काढू. फिगर ड्रॉ करताना लक्ष द्या की डायोडच्या डायरेक्शन आपल्या करेक्ट असल्या पाहिजेत, तर तुमचं एक्सप्लेनेशन काय करेक्ट येईल. सगळ्या रेक्टिफायरची कॉमन गोष्ट म्हणजे इनपुट आणि ट्रान्सफॉर्मर जे आपण काढतो कॉमन गोष्ट. ठीक आहे. सुरुवातीला आपल्याला काढायचं ट्रान्सफॉर्मर. नेहमी सिंपल ट्रान्सफॉर्मर. ब्रिजमध्ये आपण सिंपल ट्रान्सफॉर्मर वापरतो. फक्त आपण कशात नाही वापरत? सेंटर टॅपमध्ये आपण सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आपण काय करतो? यूज करतो. ब्रिजमध्ये आणि
आणि हाफ वेव्हमध्ये आपण सिम्पल ट्रान्सफॉर्मर आपण काय करतो यूज करतो. सेकंडरी टर्मिनल्स लिहायचे आपल्याला. ही सेकंडरी वाइंडिंग, ही प्रायमरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरची. सगळ्या रेक्टिफायरला इनपुट असेल 230 वोल्ट AC ऑब्लिक 50 हर्ट्ज. कारण सगळे रेक्टिफायर ACचं रूपांतर DC मध्ये करतात, त्यामुळे इनपुटला सगळं हे भाग आपला कॉमन आहे. कोणता जरी रेक्टिफायर आपण लिहिला तर ही गोष्ट आपल्याला काय करायची, कॉमन लिहायची. प्रायमरी आपण डायरेक्टली MSCBला कनेक्ट करतो. MSCBचं जे व्होल्टेज आहे इंडियामधलं 230 वोल्ट AC आणि त्याचा फ्रिक्वेन्सीचा रेट जो असतो तो असतो 50 हर्ट्ज. ठीक आहे, हे कॉमन आहे. आता सेकंडरी टर्मिनल दोनच पाहिजे. सिंपल ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे दोनच पॉईंट्स येतील A आणि B. तर ब्रिज आहे, ब्रिजेस का म्हणतो आपण, कारण 4 डायोड आपण काय करतो यूज करतो. त्यामुळे ह्या सर्किटला नाव पडलेलं आहे ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. फिगर काढताना लक्ष द्या कोणत्या पद्धतीने फिगर काढते आहे. आपल्याला ह्या पद्धतीने काय करायचंय, चौकोन काढायचं आहे आणि आपल्याला 4 डायोड त्याच्यामध्ये बसवायचे. ज्या वेळेला फिगर काढणार आहे आपण त्यावेळेला ही गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही डायोडची डायरेक्शन कशी काढताय, त्याच्याशिवाय करंट फ्लो होत नाही किंवा ते डायोड फॉरवर्ड होणार नाही. बॅक टू बॅक डायोड आपण काढणार आहोत, बॅक टू बॅक. नाव देऊया आपण D1, D2, D3 आणि लास्ट D4. ठीक आहे, आणि आउटपुटचे जे वेव्हफॉर्म आहेत ते आपण साईडला लावतो. हे तुमचे इनपुट आहे, आउटपुटचे वेव्हफॉर्म. फिगर B, फिगर A construction of bridge. Bridge full wave construction of bridge full wave rectifier. ठीक आहे, आता आपण फिगर काढून झालं. 2 फिगर आपल्याला काढायचे. एक फिगर A construction of bridge full wave rectifier and second figure is input and output waveforms. ह्या दोन्ही फिगर आपल्याला काय करावं लागतात, काढाव्या लागतात. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, जसे आपण आधीच्या 2 रेक्टिफायरमध्ये पाहिलेलं आहे की इनपुटला एक ACची सायकल दिल्यानंतर काय चेंजेस होतात आउटपुटमध्ये. सेम कंडिशन आपल्याला इथेही पाहिजे आहे. ठीक आहे, आफ्टर एव्हरी हाफ सायकल ऑफ AC polarity of secondary terminal of transformer changes. आफ्टर एव्हरी हाफ सायकल प्लस नंतर मायनस येते आणि मायनस नंतर परत प्लस येते. ACची वेव्हफॉर्म चेंज होत जाईल आणि ह्या चेंजेस होतात आफ्टर एव्हरी हाफ सायकल. पोलॅरिटी ऑफ सेकंडरी टर्मिनल्स मीन्स A and B चेंजेस एव्हरी टाइम आफ्टर एव्हरी हाफ सायकल. म्हणजे आधी प्लस असेल तर परत मायनस होईल, परत प्लस होईल, परत मायनस होईल. यांच्या ज्या पोलॅरिटीज आहेत, पोलॅरिटीज म्हणजे त्यांचे साईन प्लस किंवा मायनस, हे सतत काय होतात, चेंज होत राहते. ठीक आहे, आता आपल्याला बघूया आधी आपण पॉझिटिव्ह हाफ सायकल आपण अप्लाय करूया आणि काय होते पाहूया. निगेटिव्ह हाफ सायकल आपण अप्लाय करूया, काय होते ते पाहूया आणि मग ते सेम असेल. एक ACची सायकल जेव्हा आपण इथे अप्लाय करू जे आपल्याला मिळेल ते नंतर सगळ्या ACच्या सायकलला काय असेल, सेम असेल. ठीक आहे, आता आपण फुल सायकल मध्ये काय करणार आहे, आता फक्त हाफ सायकल देणार. म्हणजे आता इथं आपण काय देणार, पॉझिटिव्ह हाफ सायकल. When we apply positive half cycle at input, only positive half cycle at input. Naturally, when we apply positive half cycle at input, A terminals becomes positive with respect to B. A terminals positive with respect to B. जो काही सप्लाय आपण देणार आहे तो ऑटोमॅटिकली त्याची साइन वरती जातील
आणि त्याच्या अपोजिट सप्लाय खाली असेल. हा पॉझिटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह. ठीक आहे. ए पॉईंट तुमचा पॉझिटिव्ह झालेला आहे आणि बी झालं तुमचं निगेटिव्ह. इथंपर्यंत आपलं झालेलं आहे. टर्मिनलचे पोलॅरिटीज काय झाले, चेंज झाली. ए बिकम्स पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी. ठीक आहे. जेव्हा आपण इनपुटला पॉझिटिव्ह हाफ सायकल देणार आहे, नॅचरली ए इज कनेक्टेड टू सप्लाय पॉझिटिव्ह अँड बी इज कनेक्टेड टू निगेटिव्ह. जे काही एला सप्लाय तो हा असेल जो आपण दिलेला आहे. पॉझिटिव्ह दिला की ए काय होतो पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी म्हणजे काय, एला जो सप्लाय आहे त्याच्या अपोजिट सप्लाय आपल्याला कुठे येणार आहे, बीला येणार. ठीक आहे. आता ए पॉझिटिव्ह झाला आहे म्हटल्यानंतर हे सगळं पॉझिटिव्ह झालं. ठीक आहे. आणि बी निगेटिव्ह म्हणजे की हे निगेटिव्ह झालेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या डायोडला हा सप्लाय आहे. एक तर ॲनोडला तरी पॉझिटिव्ह हवा किंवा कॅथोडला तरी निगेटिव्ह आपल्याला काय पाहिजे, असायला पाहिजे. तरच तो डायोड काय होईल, फॉरवर्ड बायस होईल. याच्या उलटा सप्लाय असेल तर तो डायोड रिव्हर्स बायसमध्ये जाईल. आता बघा इथे जेव्हा पॉझिटिव्ह सप्लाय येणार आहे ह्याच्या ॲनोडला म्हणजेच D1च्या ॲनोडला पॉझिटिव्ह आलेला आहे. D1 झाला तुमचा फॉरवर्ड बायस. D4च्या कॅथोडला पॉझिटिव्ह सप्लाय, जी रेष असते तो कॅथोडला पॉझिटिव्ह आहे. कॅथोड निगेटिव्ह असतं आणि कॅथोडला जर पॉझिटिव्ह सप्लाय येत असेल तर तो झाला ऑफ. मीन्स ओनली D1 इज फॉरवर्ड बायस्ड अँड D4 इज रिव्हर्स बायस्ड अपर हाफ. ठीक आहे. ह्या दोन डायोडमध्ये हा फक्त ऑन होईल म्हणजेच फॉरवर्ड बायस होईल, म्हणजेच तो क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होईल. त्याच्यातून करंट फ्लो होईल फक्त D1. ठीक आहे. आता राहिलेला हाफ बघूया आपण, रिमेनिंग पार्ट. When D is negative, which diode forward biased and which diode is reverse biased? इथं बघा आता ही कंडिशन पाहिजे आपल्याला की कॅथोडला, कोणाच्या कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय आलेला. आता इथं दिसते आपल्याला ही कॅथोड म्हणजे की रेष, याच्या कॅथोडला निगेटिव्ह आहे म्हणजेच इथं पॉझिटिव्ह असणार. कॅथोडला जर निगेटिव्ह सप्लाय मिळत असेल तर ॲनोडला पॉझिटिव्ह असणार आहे. हा डायोड तुमचा काय झाला, फॉरवर्ड बायस झाला आणि D2 झाला तुमचा रिव्हर्स बायस बिकॉज ऑफ कंडिशन ऑफ फॉरवर्ड बायस. D2ला निगेटिव्ह मिळत आहे ॲनोडला आणि म्हणून D2 काय झालं तुमचं रिव्हर्स बायस. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल आपण इनपुटला दिल्यानंतर ए पॉझिटिव्ह होतो, बी निगेटिव्ह होतो टर्मिनल साईड सेकंडरीच्या. आणि त्यामुळे जो सप्लाय ह्या पॉईंटला येते ज्यांच्या ॲनोडला पॉझिटिव्ह मिळेल किंवा कॅथोडला निगेटिव्ह असेल ह्या कंडिशनप्रमाणे ते डायोड काय होतील, फॉरवर्ड बायस. म्हणजेच आपले कोणते डायोड फॉरवर्ड बायस झाले, D1 आणि D3. राहिलेले दोन डायोड काय झाले आपले रिव्हर्स बायसमध्ये गेले. पॉझिटिव्ह हाफ सायकल दिल्यानंतर हे दोन डायोड तुमचे ऑन झाले आणि हे दोन डायोड तुमचे काय झाले, ऑफ झाले. तुम्ही कुठलीही नावं द्या, इथं D1 द्या, तिथं D2 द्या, आपल्याला ही कंडिशन लक्षात ठेवायची. नाव कुठलीही असू द्या, ज्या डायोडच्या ॲनोडला पॉझिटिव्ह मिळेल किंवा कॅथोडला निगेटिव्ह मिळेल ते डायोड काय होतील, फॉरवर्ड बायस होतील. ठीक आहे. म्हणजे D1 आणि D3 झाले आपले फॉरवर्ड बायस, D2 आणि D4 झाले आपले रिव्हर्स बायस. ठीक आहे. आता सेकंड कंडिशन आपण पाहू की निगेटिव्ह हाफ सायकल दिल्यानंतर काय. आता निगेटिव्ह हाफ सायकल दिल्यानंतर काय होईल, पोलॅरिटी परत चेंज होणार. जसं आपण सांगितलं आफ्टर एव्हरी हाफ सायकल पोलॅरिटी ऑफ सेकंडरी टर्मिनल्स चेंजेस ऑटोमॅटिकली. इथं निगेटिव्ह दिल्यानंतर ए झाला निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी. ए निगेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे बी काय झालं पॉझिटिव्ह. ही कंडिशन सगळ्या रेक्टिफायरला सेम आहे. पॉझिटिव्ह दिले की ए पॉझिटिव्ह होतो, निगेटिव्ह दिले की ए निगेटिव्ह होतो आणि त्याच्या अपोजिट असेल बीला. सर्व रेक्टिफायरमध्ये हे सेम असतील. हाफ वेव्ह असेल, सेंटर रेक्टिफायर असेल, ब्रिज असेल. ठीक आहे. आता एला निगेटिव्ह आलं की सप्लाय पुढचे काय होतील, सगळे बदलतील. हे सगळे पॉझिटिव्ह झाले आणि हा झाला निगेटिव्ह. ठीक आहे. ए निगेटिव्ह आहे
म्हणून इथं सगळं काय झालं निगेटिव्ह. बी पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे इथं काय झालेलं आहे सगळं पॉझिटिव्ह. आता कुठला डायोड फॉरवर्ड बायस होईल आणि कोणते डायोड रिव्हर्स बायस होतील आता ह्याच कंडिशनवरून आपल्याला पाहिजे. आपल्याला फॉरवर्ड बायस कसं होतं डायोड माहिती झालं. आता इथं बघा कोणाच्या ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय आहे आपल्याला पाहायचं आहे. आता ॲनोड इथे एकच आहे, याचा ॲनोड आहे, हा तर कॅथोड आहे. कॅथोडला पॉझिटिव्ह येते म्हटलं की हा डायोड तुमचा ऑफ आहे. बरोबर, ह्याच्या ॲनोडला पॉझिटिव्ह आहे म्हणजे D4 ऑन झालं, सॉरी D2 ऑन झालं. आता ह्या दोन्हीमध्ये बघा कुणाच्या कॅथोडला निगेटिव्ह आहे, याच्या कॅथोडला निगेटिव्ह आहे, हा ऑन झाला. ह्या डायोडच्या ॲनोडला निगेटिव्ह मिळते म्हटलं की हा झाला तुमचा ऑफ. कुठली जर एक कंडिशन ट्रू पाहिजे, एक तर याला तरी पॉझिटिव्ह पाहिजे किंवा याला तरी निगेटिव्ह पाहिजे, तर तुमचा डायोड काय होतो फॉरवर्ड बायस. म्हणजे निगेटिव्ह हाफ सायकल आपण इनपुटला अप्लाय केल्यानंतर आपले कोणते डायोड फॉरवर्ड बायस झाले D2 and D4. ओके, रिमेनिंग D1 and D3 आर रिव्हर्स बायस्ड. त्याच्यामध्ये कुठलाही करंट फ्लो होणार नाही. सुरुवातीला जेव्हा D1 आणि D3 ऑन झाले होते करंट स्टार्ट कसा झाला आपल्या A पासून, A to D1 to RL to D3 to B. आणि ज्या वेळेला आपण निगेटिव्ह हाफ सायकल घेऊ, हे पॉझिटिव्ह हाफ सप्लाय दिल्यानंतरचा करंट आहे. निगेटिव्ह हाफ सायकल दिल्यानंतर बघा करंट कसं स्टार्ट झाला. जिथून पॉझिटिव्ह हाफ सायकल आपली चालू होते आणि इथे पॉझिटिव्ह सिग्नल आहे B ला, म्हटलं की तिथून करंट काय झालं तुमचं चालू झालं. B to D2 ऑन झालं ज्यावेळेला निगेटिव्ह देतो आपण, त्याच्यानंतर RL, त्याच्यानंतर D4, लास्टला A. ही तुमची करंटची डायरेक्शन आहे. मग आता आपल्याला हे नॅचरली कळतं इनपुटला पॉझिटिव्ह हाफ सायकल दिली की आउटपुटलाही पॉझिटिव्हच मिळते. महत्त्वाचा पॉईंट इथं आहे की इनपुटला निगेटिव्ह दिलं तरी तुम्हाला आउटपुटला पॉझिटिव्ह कसं मिळेल, का मिळतं आहे, का मिळतं आपल्याला. ज्या वेळेला आपण पॉझिटिव्ह हाफ सायकल घेतोय करंट कसं होतं D1 कडून RL कडे, बघा D1 कडून RL कडे करंटची डायरेक्शन बघा, हे पॉझिटिव्ह टोक आहे, हे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. ठीक आहे, ज्या वेळेला आपण निगेटिव्ह हाफ सायकल देतोय त्याही वेळेला करंट कसं होतं बघा D2 to RL, D2 to RL, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. इनपुटला पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल किंवा निगेटिव्ह हाफ सायकल असेल, आउटपुट मधून वाहणाऱ्या करंटची डायरेक्शन मात्र चेंज होत नाही, सेम राहते, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. फ्लोइंग करंट इज इन द सेम डायरेक्शन व्हेन वी अप्लाय पॉझिटिव्ह हाफ सायकल और निगेटिव्ह हाफ सायकल. जरी तुम्ही इनपुटला पॉझिटिव्ह द्या किंवा निगेटिव्ह द्या, आउटपुट मधून वाहणाऱ्या करंटची डायरेक्शन चेंज होत नाही, वी गेट सेम करंट. So if we apply negative half supply, we get positive. If we apply positive half cycle, also we get positive. Rectifier means AC is converted into DC. AC मध्ये म्हटलं की प्लस आणि मायनस आहे आणि रेक्टिफायरचा आउटपुट म्हणजे फक्त DC असतं, त्याच्यामध्ये निगेटिव्ह येत नाही. निगेटिव्ह त्याने काय केलं, काढून टाकलेलं आहे. तर सिंपल थिंग सांगायची झाली याच्याबद्दल काय होणार आहे, आपण पॉझिटिव्ह अप्लाय केलं की आपले कोणते दोन डायोड ऑन होतात, D1 आणि D3. तुम्ही पॉझिटिव्ह अप्लाय केलं, निगेटिव्ह अप्लाय केल्यानंतर काय होतं D2 आणि D4 ऑन होतं. ॲट ए टाइम दोन डायोड ऑन होतात आणि दोन काय होतात ऑफ. ठीक आहे, आणि आपल्याला फुल आउटपुट मिळतं. त्याला नाव का पडलेलं आहे ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर असं आपण म्हणतो. ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर का नाव पडले, रेक्टिफायर AC is converted into DC. निगेटिव्ह हाफ सायकल त्यांनी काढून टाकलेले, आपल्याला फक्त DC मिळतं म्हणून रेक्टिफायर. ACचं रूपांतर DC मध्ये केलं म्हणून रेक्टिफायर. फुल आउटपुट दिलं आपल्याला, एक ACची सायकल दिल्यानंतर आउटपुट सुद्धा काय मिळतं आपल्याला फुल. हाफ वेव्हमध्ये आपल्याला अर्धच आउटपुट मिळत होतं, याच्यामध्ये मात्र फुल मिळतं म्हणून फुल वेव्ह. ठीक आहे, आता ब्रिज का म्हणायचं, ब्रिज चार डायोड जे आहेत ते ब्रिज सारखं सर्किट आपल्याला दिसतं किंवा वेस्टर्न ब्रिज ज्याला म्हणतो आपण, त्या सर्किटसारखं आपल्याला हे सर्किट दिसतं आणि म्हणून आपण ह्याला ह्या अरेंजमेंटला, चार डायोडच्या अरेंजमेंटला ब्रिज असं म्हटलं जातं. त्यामुळे नाव काय पडलेलं आहे ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. हे लास्टला एका लाईनमध्ये आपण लिहिलं तरी चालतं. बघा काय काय लिहिलं आपण, कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर आपण लिहिलं वर्किंगमध्ये दोन पार्ट, when we apply positive half circle, when we apply negative half circle. Last part is why this rectifier is called as bridge full load rectifier.
अगदी सिम्पल असा. मग त्याचे जर ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज जर आपण पाहायचे म्हटले, ॲडव्हान्टेज काय असेल आपल्याला, आउटपुट फुल आउटपुट अँड हाफ वेव. ओके, सर्किट इज सिम्पल. सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर इज नॉट इसेन्शियल. आपण सिम्पल वापरलं. सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर इज नॉट इसेन्शियल. इथं गरज नाही आहे, नॉट नीड टू यूज सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर. ओके, सिम्पल वापरलं, सिम्पल सर्किट आहे, फुल आउटपुट मिळतं आपल्याला, PIV याचं डबल असतं. हे सगळं झालं ॲडव्हान्टेजेस. देन डिसॲडव्हान्टेज, फक्त त्याचं एकच डिसॲडव्हान्टेज असेल. कोणतं असेल सांगा. आपण हाफ वेवमध्ये एकच डायोड वापरतो. सेंटर टॅपमध्ये आपल्याला 2च लागतात आणि याच्यामध्ये मात्र आपल्याला 4 डायोड लागतात. बरोबर आहे. त्यामुळे फक्त ड्रॉबॅक त्याचा एकच आहे की 4 डायोड्स आहेत. त्या 2 रेक्टिफायरपेक्षा ह्या रेक्टिफायरमध्ये 4 डायोड आपल्याला लागतात, 4. आणि हे फक्त त्याचं काय असेल, ड्रॉबॅक. आता बाकीचे सगळे ॲडव्हान्टेज आपले चांगले आहेत. तिन्ही रेक्टिफायर आपले काय झालेले आहेत, शिकून झालेले आहेत. तिन्ही रेक्टिफायर. आता फिगर कशा लक्षात ठेवायच्या ते तुम्हाला मी सांगते. तिन्ही रेक्टिफायर आपण पाहिलेले आहेत. तिन्ही रेक्टिफायरमध्ये कॉमन गोष्ट काय, ट्रान्सफॉर्मर आणि इनपुट. फक्त सेंटर टॅपमध्ये आपल्याला मध्ये एक रेश ओढायची, सेंटर टॅप आहे म्हणून. हे सेम आहे. इनपुटला 230 व्होल्ट AC 50 वॉट्स, हेही सेम आहे. टोटली ऑल रेक्टिफायरला एवढी फिगर आपली कॉमन आहे. हे सुद्धा कॉमन आहे. फक्त सेंटर टॅपला इथे एक रेश येईल आणि सी द्यायचं आहे, इतका फक्त फरक असेल सेंटर टॅपचा. पण हा ब्रिज सेम फिगर. दिस पार्ट इज कॉमन फॉर ऑल रेक्टिफायर्स. ओके, आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला हाफ वेव काढायचं आहे, सगळ्या रेक्टिफायरमध्ये आपण 3च कॉम्पोनंट वापरतो. काय काय वापरतो आपण, ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर आपण वापरतो डायोड, आणि त्यानंतर आपण वापरतो रेझिस्टर. हे 3 कॉम्पोनंट आपल्याला काढायचे सगळ्या रेक्टिफायरमध्ये. हाफ वेव काढताना एकच डायोड आपण लावतो. कधीही कॅथोडची रेष आपल्याला आउटसाईडला काढायची, बाहेर. म्हणजे फिगर आपली चुकत नाही. ज्या साईडला ट्रान्सफॉर्मर आहे तिथं एनोड आला पाहिजे. कॅथोड आउटसाईडला आपल्याला करायचं आहे. हाफ वेवमध्ये एकच वापरतो, एकच डायोड काढायचं आहे आणि झाला तुमचा RS. झाली फिगर कंप्लीट. ही झाली हाफ वेव रेक्टिफायर. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला करायचं सेंटर टॅप फ्लो रेक्टिफायर. आता सेंटर टॅप मध्ये आपण डायोड किती वापरतो, 2. आपल्याला फिगर करतो. सेंटर टॅप मध्ये आपल्याला डायोड 2 लागतात, 2. ठीक आहे. हा एक डायोड झाला आपला. अजून एक डायोड आपण काढायचे 2. आणि मध्ये तुमचा टर्मिनल आता सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आहे. सेंटर टॅप रेक्टिफायर विचारल्यानंतर तिसरा एक वायर असते, C. हा फक्त फरक केला आपण. रेझिस्टन्स आपण मध्ये काढायचं, ते जोडून टाकायचं. हा डायोड D1, हा D2, हे RL आणि हे आउटपुट व्होल्टेज RL च्या अक्रॉस. जिकडे C पॉइंट आहे तिथे ग्राउंड पॉइंट असल्यामुळे इथे निगेटिव्ह आहे. इकडून सप्लाय येतोय, त्याच्यामुळे हा पॉइंट काय होईल आपलं, पॉझिटिव्ह. ही झाली सेंटर टॅपची फिगर. आता राहिला आपला फक्त ब्रिजमध्ये 4 डायोड लागतात. बघा मी इकडचं काही खोडत नाहीये कारण हा पार्ट कॉमन आहे. दिस पार्ट इज कॉमन फॉर ऑल रेक्टिफायर्स. आता ब्रिजला काढलं काय करतात, आपल्याला फेंट हा 4 रेषा काढून घ्यायचा फेंटमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मध्ये आपल्याला काय करायचंय, खोडून करायचंय. तुमच्या डायोडमध्ये रेष दिसता कामा नये. ह्या डायोडमध्ये अशी रेष दिसायला नाही पाहिजे. दिस इज रॉंग फिगर. आता आपल्याला काय करायचं बघा, ह्या पद्धतीने करायचं. बॅक टू डायोड्स. हे 2 डायोड ह्या पद्धतीने, हे 2 डायोड ह्या पद्धतीने. सगळे कॅथोड बघा. सगळे कॅथोड जे आहेत ते बाहेरच्या दिशेला काढायचे आहेत आपण, आउटसाईड. फिगर कधीही चुकत नाही जर तुम्ही ह्या पद्धतीने लक्षात ठेवले तर. एक जरी डायोड आपण उलटा लावला की फिगर तुमची झाली खराब. एक जरी डायोड उलटा लागला की फिगरचे मार्क होतील 0 आणि त्याच पद्धतीने वर्किंग उलट होणार आहे म्हणून वर्किंगचे मार्क होतील 0. फिगर करेक्ट असणं महत्त्वाचं आहे. हे डायोड आपल्याला 2 एकामागे 2 कॅथोड सगळे बाहेर, हे एकामागे 2 कॅथोड सगळे बाहेर. ह्या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. त्या डायोडचं आपण नाव दिले D1,
D2, D3, D4. तुम्ही ABCD दिलं काय, XYZ दिलं काय फरक पडत नाही. तुमचे हे दोन डायरेक्ट ऑन होणार आहेत पॉझिटिव्हला आणि निगेटिव्हला हे दोन ऑन होणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. अशा पद्धतीनं तिन्ही रेक्टिफायर आपले काय झाले, संपलेले. आता मग काय क्वेश्चन राहिला, रेक्टिफायरवरचं फक्त डिफरन्स आपला राहिलेला आहे. तो पण डिफरन्स आपण आणि प्रॉब्लेम कंपल्सरी आपल्याला बोर्डाला असतं. आपल्याला प्रॉब्लेम पण पाहिजे. हा सगळा पार्ट तुम्हाला पुढेही आहे. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर हे कॉमन गोष्टी आहेत सगळ्या. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत, त्याला रेक्टिफायर. आता त्याचे इनपुट आणि आउटपुटचे प्लॅटफॉर्म बघा. जर हा वेव्ह असेल, आता हे इनपुट बघा, हे इनपुट दिल्यानंतर काय होतं, जर तुमचा हा वेव्ह असेल, हा वेव्ह रेक्टिफायर, तर फक्त पॉझिटिव्ह मिळेल, निगेटिव्ह मिळेल. सेंटर टाईप असेल तर फुल मिळेल, ब्रिज असेल तरी फुल मिळेल. ठीक आहे. हे वेव्हफॉर्म. मग आता हा पेपरमध्ये लिहिलेलं काय लिहितो आपण, आपल्याला ॲडव्हान्टेज काय, सिम्पल सर्किट, कॉस्ट इज लो, ओनली वन डायोड इज युज्ड. ड्रॉबॅक काय होईल, निगेटिव्ह तुमची हाफ सायकल इथं वाय होते, वेस्टेज ऑफ निगेटिव्ह हाफ सायकल. वी गेट हाफ आउटपुट देन सेंटर अँड ब्रिज. हे झाले त्याचे ड्रॉबॅक्स. सेंटर टाईप म्हटले की ॲडव्हान्टेज काय, फुल मिळतं हाफ वेवपेक्षा, निगेटिव्ह हाफ सायकल वाया जात नाही. ड्रॉबॅक काय, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो म्हणून याची किंमत काय होते, कॉस्ट होते सर्वात हाय. ओनली 2 डायोड्स युज्ड. देन ब्रिजमध्ये 4 डायोडने ड्रॉबॅक. सर्किट इज सिंपल, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज नॉट युज्ड, सो कॉस्ट इज लो देन सेंटर टॅप. हे झाले त्याचे ॲडव्हान्टेज. तर पाठ करायची कुठं आवश्यकता नाही पडत, एकमेकाला कम्पेअर करा. आपले ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज तुम्हाला ॲटोमॅटिकली लिहिता येतील थोडंसं कम्पॅरिझन केलं तर. ठीक आहे. तर इथं आपलं रेक्टिफायर संपलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला रेक्टिफायर विषयी जे काही थेरोटिकल पॉईंट्स राहिलेले आहेत ते आपण सगळे बघणार आहे आणि प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे हे आपण बघणार आहे. 2 प्रॉब्लेम्स आपल्याला एक्झाममध्ये असतात बोर्डाच्या. ठीक आहे. तर याच्यावरची टेस्ट झाली की आपण टेस्ट सोडवायची आहे. टेस्ट कोड जो असेल, टेस्ट कोड जो आहे एक्झामचा, आपली मंडे आहे म्हटल्यानंतर टेस्ट कोड आपला आहे 21. टेस्ट कोड सुद्धा असेल 21. आपण त्याच पद्धतीनं प्रेझेंटी पण घेत आहोत आणि त्याच पद्धतीने तुमचे मार्क्स रेकॉर्ड होतात इंटरनल मार्क्स म्हणून. तर कंपल्सरी आपण एक्झाम झाली की मला स्क्रीनशॉट टाकायचा. ठीक आहे. काही डिफिकल्टी असतील तरी मला मेसेज करून सांगा, तर ते पॉईंट्स आपण परत